आणि आता बातमी आहे नाशिकमधून, थेट जाऊयात नाशिकमध्ये. गॅस टंचाई आणि वाढत्या दरांमुळे सट्टाणा परिसरामध्ये मातीच्या चुलींच्या मागणीमध्ये मोठी वाढ झाली आहे. कुंभार समाजातील महिला रात्रंदिवस चूल बनवण्याचं काम करतात. गॅस परवडत नसल्याने नागरिक पुन्हा चुलीकडे वळतात आणि यामुळे पारंपरिक व्यवसायाला सुगीचे दिवस आल्याचं बोललं जात आहे. LPGच्या तुटवड्यामुळे नाशिकमध्ये ऑटो रिक्षा चालकांना आपला उदरनिर्वाह सोडून तासनतास LPG गॅस भरण्यासाठी या ठिकाणी रांगेत उभं राहण्याची वेळ आलेली आहे. LPGचा पुरवठा अत्यंत कमी होतोय आणि त्यामुळे अनेक पंपांवर आता LPG गॅस पुढच्या काही तासांमध्ये संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपापल्या ऑटो रिक्षांमध्ये LPG गॅस भरून घेण्यासाठी अगदी अनेक रिक्षा चालक रात्रीपासून या ठिकाणी रांगेमध्ये उभे आहेत. दादा, किती तास झाले तुम्ही रांगेत उभे आणि काय सांगितलं? 2.5 तास झालं लाईनमध्ये उभं आहे. आमची लाईन फार पाठीमागेपर्यंत आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे की नागरिकांना की 2 पैसे आम्हाला पण वाढवून द्या. गॅसचे पण रेट वाढले. पहिले 53 रुपये होता, आता डायरेक्ट 80 रुपये झालेला. आमचं पण म्हणणं एवढंच आहे की आम्हाला पण 2 पैसे भेटायला पाहिजे. 3 दिवसापासून चालू आहे. थोडंफार आम्हाला पण सहकार्य करायला पाहिजे. थोडंफार पैसे वाढून द्या. चालकांकडून काय सांगितलं? आम्हाला तेवढंच पाहिजे. तुम्ही गॅसचा भाव वाढवला, आम्हाला मालकां लोक शिक्षक लोकांनी त्यांनी पण आम्हाला पैसे वाढून गॅस नाही भेटत. अजून 2-3 तास झाले लाईनीत उभं ना, जेवण ना, काही कवरक उभं राहणार आम्ही. कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम TV, नाशिक.